बसला विद्यार्थ्यांनो, आता आपण बघू 11वीला आपल्याला डेरिव्हेटिव्ह हा भाग झालेला आहे. त्या डेरिव्हेटिव्हचा पुढचा भाग आपल्याला 12वीला आहे. त्यामुळे 11वीला झालेल्या डेरिव्हेटिव्हचे काही फॉर्म्युले आपल्याला येणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपण 11वीला झालेले काही फॉर्म्युले बघूया की जर एखादं फंक्शन म्हणजे इथं फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर x हा फंक्शन असेल, x एकदम साधा फंक्शन x, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तुम्ही चॅट मध्ये उत्तर टाकू शकता. x या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? करेक्ट 1 हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. परफेक्ट. म्हणजे आठवतंय म्हणा की अजून 11वीचं बेस्ट. जर 2x प्लस 4 हा फंक्शन असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल हे ठीक आहे. हिअर व्हेन वी थिंक अबाउट 2x प्लस 4, याच्यामध्ये 2 जो आहे तो आहे कोएफिशियंट आहे. 2 इज कोएफिशियंट and 4 is constant. टू इज कोएफिशियंट and 4 is constant. मग आता त्यामुळे आपण ज्यावेळेस 2x प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह काढतो, 2 हा कोएफिशियंट असल्यामुळे ॲज इट इज राहणार. त्याच्या पुढे x चा डेरिव्हेटिव्ह हा 1 आहे त्यामुळे तो 1 येईल. प्लस साठी प्लस हा सिम्बॉल आहे आणि 4 जो आहे तो कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. अशा रीतीने पूर्ण. तर हे ते फॉर्म्युले आहेत. जर कॉन्स्टंट फंक्शन असेल, कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे समजा 4 असेल, 3 असेल, एखादा नंबर असेल, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0 येणार आहे. समजा x रेस टू n यासारखा फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे n x रेस टू n मायनस 1. जर 1 अपॉन x असेल तर 1 अपॉन x साठी आपण बघितलेलं आहे की त्याचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस 1 अपॉन x स्क्वेअर येणार आहे. तो ही स्लाइड पण तुम्हाला दिली जाईल. ऍट द सेम टाइम तुम्ही हे वहीमध्ये लिहून देखील घ्यायचंय. आणि रूट x जर एखादा फंक्शन असेल तर रूट x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन 2 रूट x. बऱ्याच जणांना हे पाठ देखील असेल. साइन एक्स ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस एक्स आहे. तर कॉस एक्स या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे. लक्षात ठेवण्यासाठी सांगतो की जिथे जिथे को आहे हा सिम्बॉल, तिथे तिथे निगेटिव्ह चिन्ह येणार आपल्याला. आणि टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह हा सेक स्क्वेअर एक्स आहे. सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स आहे. कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इतका आहे. तो कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इतका आहे. ई रेस टू एक्स हा एकमेव फंक्शन आहे की ज्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्या इतकाच आहे, तो म्हणजे ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह हा ई रेस टू एक्स. आणि ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स लॉग ए एवढा आहे. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स हा आहे. आणि जर लॉग एक्स चा, आता इथं नुसतंच लॉग एक्स म्हणून दिलेलं आहे. लॉग एक्स जिथं दिलेलं आहे त्या ठिकाणी त्याचा बेस जो आहे तो ई असतो. त्यामुळे नाही का याचा डेरिव्हेटिव्ह घेताना आपण 1 अपॉन एक्स लिहितो. आता पुढे जे दिलेलं एक्झाम्पल आहे की याच्यामध्ये लॉग एक्स चा बेस काय आहे तर ए आहे. त्याचा बेस ए असल्यामुळं त्याचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना आपण पहिल्यांदा 1 अपॉन लॉग ए लिहिणार आणि मग 1 अपॉन एक्स, याचाच अर्थ 1 अपॉन एक्स लॉग ए इतका तो लिहिला जाईल. हे सगळे आपण नाही का बाय फर्स्ट प्रिन्सिपल ज्याला म्हणतो आपण, ज्या बाय फर्स्ट प्रिन्सिपलने डेरिव्हेटिव्ह काढून बघितलेला आहे. आणखीन काही गोष्टी आपण 11वी मध्ये बघितल्यात, त्याचाही थोडासा आढावा घेऊ आपण.
की एक 3 रूल्स ऑफ डिफरन्सिएशन बघितले होते आपण. दिस इज द फर्स्ट रूल ऑफ डिफरन्सिएशन. y इज इक्वल टू u प्लस v, म्हणजे y हा दोन फंक्शनची जर बेरीज असेल तर आपण काय लिहू शकतो, तर dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx या पद्धतीने लिहू शकतो. आता एक एक्झाम्पल बघायचं झालं, आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा sin x प्लस log x हा फंक्शन असेल, y इज इक्वल टू sin x प्लस log x असेल हा एखादा फंक्शन, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह ह्या कशा पद्धतीने दिला जातो, आपण त्याच्या खाली लिहितो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x या पद्धतीने लिहितो. त्यानंतर y च्या ठिकाणी आपल्याला dy बाय dx मिळेल इज इक्वल टू sin x चा डेरिव्हेटिव्ह हा cos x आहे प्लस log x चा डेरिव्हेटिव्ह हा 1/x आहे. त्यामुळे या पद्धतीने हे केलं जाईल. जर इथं प्लसच्या ऐवजी मायनस चिन्ह असेल तर इथं देखील प्लसच्या ऐवजी मायनस चिन्ह येईल इथे. हा रूल आणि तो रूल सेमच आहे. याचाच अर्थ जर इफ y इज इक्वल टू u प्लस v then dy by dx is equal to du by dx plus dv by dx हा तो रूल आहे. या रूलचं हे एक्झाम्पल. त्यानंतर आता पुढचा जो आहे फंक्शन म्हणजे पुढचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये दोघांचा जर गुणाकार असेल, म्हणजे इफ y इज रिप्रेझेंटेड ॲज अ मल्टिप्लिकेशन ऑफ u इंटू v, हियर इफ द y इज गिवन ॲज मल्टिप्लिकेशन ऑफ u इंटू v, देन dy बाय dx इट कॅन गिवन ॲज म्हणजे u इंटू dv बाय dx, म्हणजे पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फंक्शन म्हणजे v तसाच आणि मग पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. हा प्रोडक्ट रूल आहे. डेरिव्हेटिव्ह मधला हा प्रोडक्ट रूल आहे. हा जो रूल आहे तो प्रोडक्ट रूल आहे डेरिव्हेटिव्ह मधला. सर स्लाइड शो दिसू ना आता जस्ट सुरू झालं सर. दिसायला लागलाय का आता? बरं ठीक आहे. मुलांना बघा आणखीन एकदा सांगतो मी, जर u आणि v डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ x असतील तर त्याच्यामधले 3 रूल्स आपल्याला जे 11वीला झालेले आहेत ते माहित असणं फार गरजेचं आहे. हा पहिला रूल म्हणजे y इज इक्वल टू u प्लस v जर असेल तर dy बाय dx इज इक्वल टू, म्हणजे जर दोन फंक्शनची बेरीज असेल u आणि v या दोन फंक्शनची बेरीज म्हणजे त्याच्या डेरिव्हेटिव्हची सुद्धा बेरीज असणार आहे. पण जर त्या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल u इंटू v तर त्या पद्धतीनं त्यावेळेस नाही का रूल बदलतो. u हा पहिला फंक्शन ॲज इट इज ठेवावा लागतो, नंतर दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज ठेवून मग पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो आपल्याला. आणि तिसरा रूल जो आहे तो u अपॉन v साठी आहे. तिसरा रूल आहे तो u अपॉन v साठी आहे. जर फंक्शन हे दोन जणांचं डिव्हिजन असेल, u अपॉन v असेल तर त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह हा असा दिला जातो, तर dy बाय dx इज इक्वल टू, आता घेताना पहिल्यांदा v ला घ्यावं लागतंय. वर जर बघितलं तर पहिल्यांदा u ला घेतलेलं आहे आपण, पण इथं v ला पहिल्यांदा घ्यावं लागतंय. v इंटू du बाय dx मायनस u इंटू dv बाय dx अपॉन v चा स्क्वेअर. बरं बघा आता, तर dy बाय dx इज इक्वल टू u इंटू dv बाय dx प्लस v इंटू du बाय dx. हा तो फॉर्म्युला आपण वापरतोय इथं वापरतोय तो. त्यामुळे आपल्याला काय मिळणार ते बघूया आपण. म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू
dy by dx इज इक्वल टू पहिल्यांदा sin x घ्यावं लागेल आपल्याला, त्यानंतर log x चं डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर नुसताच log x लिहून त्याच्या पुढे d by dx ऑफ sin x या पद्धतीने तो आपल्याला घ्यावा लागतो. याची थोडीशी प्रॅक्टिस करा मित्रांनो. जरा हे 11th मधले हे रूल्स जे आहेत u into v रूल आणि u upon v रूल याची थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. तर इथं डेरिव्हेटिव्ह जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह हा आपल्याला म्हणजे इथं बघा sin x आणि log x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला 1/x आलेला आहे, तो 1/x येतोय. log x into derivative of sin x is cos x. या अशाच रीतीनं तुम्हाला होमवर्क साठी एक गोष्ट मी देणार आहे. होमवर्क साठी तुम्ही if y is equal to sin x upon log x असेल, sin x upon log x असेल, then find dy by dx. याच्यामध्ये आपल्याला कॉम्पोजिट फंक्शन म्हणून एक भाग आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन्स. आता आठवत असेल तुम्हाला जर 11वीचं कॉम्पोजिट फंक्शन कशाला म्हणायचं ते आणखीन एकदा थोडंसं रिवाइज करू आपण पहिल्यांदा, की कॉम्पोजिट फंक्शन कशाला म्हणतात. कॉम्पोजिट फंक्शन्स याचाच अर्थ ज्यावेळेस आपण ते हे करत होतो एफ फॉग आणि गोफ आपण असा प्रकार केला होता का, त्या प्रकारालाच आपण कॉम्पोजिट फंक्शन म्हणतो. हा जो भाग आहे जो 11वीला आपण शिकलेलो आहोत की दोन फंक्शन एकत्र करून एक फंक्शन तयार करायचं, त्या गोष्टीला आपण कॉम्पोजिट फंक्शन असं म्हणतो. त्यामध्ये एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सपोज मगाचंच एक्झाम्पल घेऊया. एफ ऑफ एक्स जर मी साइन एक्स दिला असेल व जी ऑफ एक्स हा लॉग एक्स दिला असेल, तर अशा ठिकाणी ठीक आहे. उत्तराकडे जाऊया आपण. काही जणांनी उत्तर पाठवलेली आहेत, आणखीन एकदा आपण चेक करूया बरोबर लिहिलेलं आहे का. आता एफ कॉम्पोजिट जी चा अर्थ काय येतो बघा. एफ कॉम्पोजिट जी एफ कॉम्पोजिट जी ऑफ एक्स याचा अर्थच एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजेच एफ ऑफ, पहिल्यांदा जी ऑफ एक्स ची किंमत टाकू तिथं आपण, ती आहे लॉग एक्स. जी ऑफ एक्स ची किंमत दिसते आपल्याला इथं की ती लॉग एक्स आहे इतकी दिसते. लॉग एक्स ही किंमत इथं टाकलेली आहे आणि एफ ऑफ लॉग एक्स, एफ इथं आहे जो इथं मॅच होतो. एफ ऑफ एक्स हा साइन एक्स जर असेल
तर या एक्सच्या ठिकाणी आता आपल्याला लॉग एक्स टाकावं लागेल. एक्सच्या ठिकाणी हा लॉग एक्स टाकावा लागेल. इथं हे मुद्दाम मी याचा कलर थोडासा बदलतो. नाव दिस इज इम्पॉर्टंट थिंग. माझा जो आहे इथला एफ ऑफ एक्स आहे याच्यामध्ये आपल्याला हा एफ ऑफ एक्स हा साइन एक्स आहे, तर एफ ऑफ लॉग एक्स काय असणार आहे, तर याच्यासाठी आपल्याला साइन ऑफ लॉग एक्स येईल. म्हणजे काय केलेलं आपण, जिथं एक्स होता तिथं नाही का आता लॉग एक्स ठेवलेला आहे, म्हणजे साइन ऑफ लॉग एक्स मिळेल. या पद्धतीनं जे मिळालेलं आहे ते म्हणजे आपल्याला कॉम्पोजिट फंक्शन आहे. तर हे एफ ऑफ एक्स दिला असताना आणि जी ऑफ एक्स दिला असताना त्याचं कॉम्पोजिट फंक्शन कशा पद्धतीने काढायचं हे बघितलेलं आहे तुम्ही एकदा, की अशा वेळेस मला समजा या साइन ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच मला साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर विचारला तर मला काय सांगता येईल, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा एफ डॅश एक्स, एफ डॅश एक्स इज इक्वल टू काय दाखवता येईल आपल्याला, इट इज कॉस एक्स. आणि जी ऑफ एक्स जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू इट इज सिम्पली 1/x. मला आता गरज आहे या दोघांचा जो कॉम्पोजिट झालेला आहे, आपल्या दोघांचा कॉम्पोजिट कोण झालेला आहे हा आपल्याला मिळालेला आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह मला काढायचा आहे. आता आपल्याला या साइन ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने काढता येईल त्याच्यावर थोडासा विचार करू. तर त्याच्यासाठी काय करावं लागणार, याच्यामध्ये नाही का हे जे साइन ऑफ लॉग एक्स आहे त्याच्यातले दोन फंक्शन आपल्याला वेगळे वेगळे दिसले पाहिजेत, की याच्यामध्ये दोन फंक्शनचा वापर केलेला गेलेला आहे. तो म्हणजे पहिला एक आहे आउटर फंक्शन, ज्याला म्हणतो मी बाहेर जे दिसतं, तर आउटर फंक्शन हे कुठलं आहे, तर आउटर फंक्शन इज साइन एक्स. वाईल आता साइन एक्सच्या आतमध्ये लॉग एक्स आहे, त्यामुळं त्या लॉग एक्सला आपण काय म्हणणार, तर इनर फंक्शन म्हणणार. इनर फंक्शन हे लॉग एक्स आहे. आउटर फंक्शन साइन एक्स आणि इनर फंक्शन लॉग एक्स आहे. तर डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी जे सूत्र आहे, आता खरं तर त्याला चेन रूल असं नाव आहे, पण आता इतक्या डिटेलमध्ये मी जाणार नाही. पहिल्यांदा कशा पद्धतीने हे आपल्याला करायचं ते जरा समजून घेऊया, की पहिल्यांदा आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि नंतर त्याला इनर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. थोडक्यात आणखीन एकदा दाखवतो मी, थोडंसं लक्ष देऊन बघा, हे फार महत्वाचा भाग आहे हा. y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स जर असेल तर त्यामध्ये मला डेरिव्हेटिव्ह काढायचा जर झाला तिथे मला dy बाय dx हा काय असणार आहे बघा. पहिल्यांदा मी साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेणार, म्हणजे डी बाय साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस एक्स असतो. त्यामुळे पहिल्यांदा मी कॉस लिहिणार, आणि पण त्याच्या आतमध्ये लॉग असल्यामुळे त्याला मात्र लॉग एक्स ऍज इट इज ठेवायचा, म्हणजे आतला भाग ऍज इट इज ठेवायचा आणि नंतर आतल्या भागाच्या डेरिव्हेटिव्हने त्याला गुणायचं आपल्याला. अशा पद्धतीने हा केला जातो. थोडस नीट लक्ष द्या याच्यामध्ये. तर पहिल्यांदा साइन एक्स हे आउटर फंक्शन आहे. साइन एक्स हे आउटर फंक्शन आहे, त्यामुळे साइन एक्सचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेणे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस असल्यामुळे पहिल्यांदा कॉस येणार, कॉस ऑफ लॉग एक्स येईल, आणि त्यानंतर आपल्याला इनर फंक्शन म्हणजेच कोण आहे, लॉग एक्सच्या डेरिव्हेटिव्हने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर याचं उत्तर हे पुढे काय होईल हे पूर्णपणे करून बघूया आपण.
तर बघा इथे कॉस ऑफ लॉग एक्स आहेच, त्याचं पुढचं डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे आपल्याला, तर इथं आपल्याला 1/x मिळणार आहे. त्यामुळं याचं फायनल उत्तर dy/dx जे आहे त्याचं फायनल उत्तर हे dy/dx हा cos ऑफ log x इंटू d/dx ऑफ log x आणि cos ऑफ log x ॲज इट इज ठेवल्यानंतर या log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. अशा रीतीने पूर्णपणे याचा डेरिव्हेटिव्ह आपण बघितलं. ज्यांचं हे झालेलं आहे त्यांनी नाही का एक दुसरा डेरिव्हेटिव्ह मी त्यांच्यासाठी देणार आहे. ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यासाठी log ऑफ sin x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करा. मनोहर क्षीरसागर तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्तर पण देताय. स्नेहल महासागर तिनं पण एक उत्तर दिलेलं आहे. आपण उत्तर बरोबर आहे का नाही हे एकदा चेक करू सगळ्यांचं परत एकदा. निखिल कजागवालेने कॉट एक्स म्हणून दिलेलं आहे. ठीक आहे, बघूया उत्तर चेक करून बघूया आणखीन एकदा पूर्णपणे. थोडक्यात चांगली गोष्ट आहे की प्रत्येक जण हे होमवर्क करताय किंवा लगेच्या लगे करून दाखवताय, ही व्हेरी गुड थिंग. तर आता आपण बघूया लॉग ऑफ साइन एक्स मध्ये सगळ्यात आधी विचार करायचा आपल्याला तो आउटर फंक्शन. आउटर फंक्शन याच्यामधला आउटर फंक्शन कुठला आहे तर लॉग हा बाहेर दिसतोय म्हणून लॉग एक्स हा आउटर फंक्शन आहे आणि इनर फंक्शन हे साइन एक्स आहे. तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढताना पहिल्यांदा आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. त्यामुळे काय केलं पाहिजे ते बघूया थोडंसं. मी हे डिटेल मध्ये करून दाखवतोय. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह हा आउटर फंक्शनचा काढतो आपण. त्यामुळे ऑल ऑफ यू माइट पे अटेन्शन हिअर. ज्यांना समजलेलं नाही आहे आणखीन सुद्धा त्यांनी नीट लक्ष देऊन बघा. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह हा आउटर फंक्शन. आउटर फंक्शन आपल्याला दिसतंय की आउटर फंक्शन हे कुठलं आहे. हिअर यू कॅन सी द आउटर फंक्शन इज log x आणि log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो तर 1/x असतो. त्यामुळे मी इथं 1/x लिहायला पाहिजे खरं तर, पण हा नुसताच log x असं दिला नाही. तो जो फंक्शन आहे तो म्हणजे log ऑफ साइन एक्स आहे. log ऑफ साइन एक्स असल्यामुळं 1/x न लिहिता आपण तिथं लिहिणार 1/sin x लिहिणार. 1/sin x हा आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह झाला. आता इनर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने त्याला मल्टिप्लाय करायचं. इनर फंक्शन कुठलं आहे तर इनर फंक्शन हे साइन एक्स आहे. त्या साइन एक्सच्या डेरिव्हेटिव्ह त्या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे तर इट इज cos x. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तर cos x आहे. त्या cos x ने त्याला मल्टिप्लाय करणार. म्हणजे थोडक्यात याचा डेरिव्हेटिव्ह हा cos x अपॉन sin x याचाच अर्थ cot x. पुढचा डेरिव्हेटिव्ह साइन ऑफ x⁴. आता याच्यामध्ये दोन फंक्शन्स आहेत साइन आणि x⁴. या दोन्ही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा प्रयत्न करा प्रत्येक जणाला. एका आपण याचा साइन ऑफ x⁴ चा डेरिव्हेटिव्ह सगळ्यात आधी. आता इथं जे असलेले दोन्ही फंक्शन, आता आउटर फंक्शन कुठला आहे याच्यातला आउटर फंक्शन जे आहे ते साइन एक्स आहे आणि इनर फंक्शन जे आहे जे साइन एक्स साइनच्या आतमध्ये कुठं आहे आतलं जे आहे ना ते x⁴ हा फंक्शन आहे. इनर फंक्शन x⁴ आहे. तर अशा वेळेस डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने काढणार ते बघा थोडंसं. साइन ऑफ x⁴ चा डेरिव्हेटिव्ह मला काढायचा आहे. याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d/dx
याला असं देखील लिहू शकतो आपण, हा प्रश्न आहे आपला, डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स रेस टू 4 आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे त्यांनी. तर याला कशा पद्धतीने फाइंड आउट करता येईल ते बघा. सगळ्यात आधी विचार करायचा आहे तो आउटर फंक्शनचा. आउटर फंक्शन कोण आहे आपला, तर साइन आहे. त्यामुळे साइनचा सगळ्यात आधी डेरिव्हेटिव्ह काढायचा प्रयत्न करायचा. साइनचा डेरिव्हेटिव्ह हा cos x जरी असला तरी पण इथं आतमध्ये x रेस टू 4 आहे, त्यामुळे मी नुसतंच cos x असं न लिहिता cos ऑफ x रेस टू 4 अशा पद्धतीने मला त्याला मांडावं लागणार आहे. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह हा cos ऑफ x रेस टू 4 हा पहिल्यांदा येईल, आणि त्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 4 कुणाचं तरी आता याच्यामध्ये फक्त एक्स रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढून द्यायचा आहे. आता इथं आपण कुठला फॉर्म्युला वापरणार, एक्स रेस टू एन चा. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला मी थोडंसं इथं परत एकदा थोडं मागं घेऊन जातो तुम्हाला. एक्स रेस टू एन चा हा फॉर्म्युला आहे, एक्स रेस टू एन चा हा फॉर्म्युला एक्स रेस टू एन चा आहे. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला एन एक्स रेस टू एन मायनस 1. त्या हिशोबाने आपल्याला इथं याचा डेरिव्हेटिव्ह हा 4x रेस टू 4 मायनस 1, 4 मायनस 1, दॅट इज हा त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे. कॉस ऑफ, याला थोडंसं सिम्प्लिफाय करून पण लिहू शकतो आपण. फोर कॉस ऑफ एक्स रेस टू 4 इंटू एक्स क्यूब या पद्धतीने आपण याला लिहू शकतो. भाग आहे पुढच्या भागामध्ये. आता याचाच आता फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ, तुम्हाला होमवर्क साठी काही सम्स आहेत, त्याच्यामधला पहिला सम हा घ्या. आता याच्याच अनुषंगाने थोडासा एक सम देतोय मी तुम्हाला, की हे जे इनर फंक्शन, हे आउटर फंक्शन साइन एक्स आहे आणि इनर फंक्शन एक्स रेस टू 4 आहे. याचा एक्सचेंज करतो, आदला बदली करतो मी, की आउटर फंक्शन माझा एक्स रेस टू 4 होईल आणि इनर फंक्शन साइन एक्स होईल. असं जर करायचं असेल तर मला याला असं लिहावं लागेल की साइन एक्स होल ब्रॅकेट रेस टू 4 याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा तुम्ही प्रयत्न करा. होमवर्क म्हणून आहे हे. हे 4 एक्झाम्पल्स प्लीज लिहून घ्या तुम्ही. हे 4 एक्झाम्पल्स, y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स, त्यानंतर y इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, नंतर y इज इक्वल टू e टू द पॉवर tan x, आणि y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. हे 4 एक्झाम्पल फॉर होमवर्क यू मे राईट डाऊन प्लीज. करूया तोपर्यंत. बर, याच्यामध्ये किती फंक्शन्स आहेत, एक फंक्शन आहे, दोन फंक्शन आहेत, का 3 फंक्शनना मिळून हे फंक्शन तयार. हा, ज्यांनी 3 हे उत्तर दिलेलं आहे, तर 3 फंक्शन कोणते कोणते आहेत ते देखील चॅट मध्ये जर मांडता आलं तुम्हाला तर मांडून दाखवलं तरी चालेल. 3 फंक्शन कोणते कोणते आहेत ते मांडून दाखवता आले तर चालतील. चॅट मध्ये मांडायचा प्रयत्न करा. ते 3 फंक्शन ज्यांनी ज्यांनी म्हणलेले आहे त्यांनी 3 फंक्शन कोणते कोणते आहेत ते सांगावे.
निखिल कजागवाल्यांनी साइन एक्स आणि लॉग एक्स म्हणलेलं आहे. मनोहर क्षीरसागरनी साइन एक्स लॉग एक्स आणि स्क्वेअर म्हणलेलं आहे. अच्छा ठीक आहे. बरेच उत्तर आलेले आहेत. त्यापैकी काही उत्तर बरोबर आहेत, काही चुकीचे आहेत. आपण बघूयात याच्यामध्ये 3 फंक्शन कोणते कोणते आहेत. तर खरं तर याच्यामध्ये आउटर फंक्शन आउटर फंक्शन कोणता आहे हे सांगता येईल का? फक्त आउटर फंक्शनचा विचार करा आणि चॅट मध्ये मांडायचा प्रयत्न करा. आउटर फंक्शन कोणता आहे? ओके थांबा आता. ठीक आहे, बऱ्यापैकी उत्तर आलेले चॅट मध्ये तुमची. तर आउटर फंक्शन हे आता याच फंक्शनला मी आणखीन एकदा थोडंसं व्यवस्थित लिहून दाखवतो. पहिल्यांदा की हा जरी साइन स्क्वेअर ऑफ लॉग एक्स असला तरी हा जो 2 आहे इथला तो खरं तर सगळ्यांसाठी आहे. हा फक्त काय साइन साठी आहे असा अर्थ नाही झाला त्याचा. हा पूर्णपणे ह्या सगळ्याचा स्क्वेअर आहे तो. इट इज ऍक्च्युअली दिस फंक्शन. हा फंक्शन खरा तर हा असा आहे. दीज टू आर सेम फंक्शन्स. दीज टू आर सेम. साइन स्क्वेअर ऑफ लॉग एक्स आणि साइन ऑफ लॉग एक्स होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. ऍक्च्युली त्यामुळे आता आउटर फंक्शन सांगणं सोपं आहे. सगळ्यात बाहेर हा स्क्वेअर दिसतो त्यामुळं आउटर फंक्शन हे स्क्वेअर आहे. त्या आतमध्ये एक इनर फंक्शन आहे. पहिलं इनर फंक्शन त्याच्या आतलं जे आहे ते साइन एक्स आहे आणि इनर फंक्शन 2 जे आहे ते लॉग एक्स आहे. त्यामुळे इथं टोटल नंबर ऑफ फंक्शन जे होते ते 3 आहेत. 3 फंक्शन्स आहेत. एक आहे स्क्वेअर फंक्शन, त्याच्या आतमध्ये साइन एक्स आहे म्हणजे साइन आहे, त्याच्या आतमध्ये लॉग आहे. तर नियम सारखाच, नियम काय बदलणार नाही तुमचा. ज्यावेळेस आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, सुरुवात आपण स्क्वेअर फंक्शनची करणार. स्क्वेअर फंक्शन याचाच अर्थ काय आहे? स्क्वेअर फंक्शन इज नथिंग बट एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा काय असतो तर 2x असतो. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा 2x असतो. तर त्याचा आधार घेऊन आपण साइन ऑफ लॉग एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा कशा पद्धतीने दिला जातो ते थोडंसं बघूया. म्हणजे हा 2 जो आहे त्या 2 चं पहिल्यांदा रूपांतर, समजा हा एवढ्या सगळ्याला मी x मानतो. एक्स स्क्वेअर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार तर 2 इंटू एक्स. त्यामुळे 2 इंटू एक्स हा झाला आपल्याला पहिला डेरिव्हेटिव्ह. आणि त्यानंतर पुढे डी बाय डी एक्स ऑफ आतमधला जो फंक्शन आहे साइन ऑफ लॉग एक्स, तो मला लिहावा लागेल इथे. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा 2 पहिल्यांदा बाहेर येणार. एक्स स्क्वेअर असल्यामुळे एक्स स्क्वेअरचा 2 इंटू एक्स असल्यासारखा झाला म्हणून 2 इंटू साइन ऑफ लॉग ऑफ एक्स झाला. आणि त्यानंतर इनर फंक्शन पूर्णपणे डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ लॉग एक्स हे आपल्याला करावं लागेल. आणि अर्थातच तुम्हाला साइन ऑफ लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काढता येतो. दिस यू कॅन कम्प्लीट. जनगोण सर, कॅन यू हिअर मी? अच्छा भिडे सर, तुम्ही घ्या सर चार्ज. तर मित्रांनो, हे थोडंसं होमवर्क वगैरे करा. आपण परवा दिवशी पुन्हा भेटूया पुढचा भाग बघत. ठीक आहे. आता भिडे सर बायोलॉजीचं लेक्चर हे कॅरी ऑन करतात.